सर्वांच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर काय ब्लाउज डिझाईन शिवलेले आहेत तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि कसे शिवलेत ते पण मला कमेंट करून सांगा नक्की। तर बघा, बोटनेक मध्ये आहे, त्याला खालून बघा असं बनवलेलं आहे, नॉड बनवली आहे अशी डिझाईन। ह्याला जोडून दाखवते बघा, पाठीमागून बोटनेक, पुढून प्रिन्स कट आहे, त्याला कप्स वगैरे लावून हे केलेलं आहे। स्लीव्सला बघा डिझाईन सिंपल एल्बो पर्यंत आणि ही नॉड बघू शकता, अशी नॉड बसवलेली आहे। त्याच्यानंतर हे पण दाखवते मी तुम्हाला कसे झाले ते। हे बघा, खूप सुंदर असे हा ब्लाउज झालेला आहे। कप्स पण ह्याला टाकलेले आहेत, कप्स पण फिनिशिंग मध्ये। तर याच्यामध्ये 2 कप्स टाकलेले आहेत, बघू शकता। हे कप्स वगैरे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे आणि याची शिलाई मी 350 रुपये घेतलेला आहे, कारण कस्टमरला अस्तर आणि मला कप्स हे दोन्ही आणून दिलेले आहेत, त्याच्यामुळे मी ह्याची 350 रुपये शिलाई घेतलेली आहे। तर कसा वाटला हा ब्लाउज तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि त्याच्यानंतर हा कटोरी ब्लाउज आहे, तो पण तुमच्यावर शेअर करते। तर हा ब्लाउज बघा, पाठीमागे असं शिवलेला आहे बोट टाईप। तर पाठीमागे बघा हे असं नॉड वगैरे असं शिवलेलं आहे, हा असं बांधायसारखं। आणि त्याच्यानंतर हे असं इथं बो तयार होतं बघा। तर हे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। हा ड्रेस आणि ब्लाउज तुम्हाला दोन्ही कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्याला ही लेस लावायची राहिलेली आहे बघा, माझ्याकडे लेस आहे त्याला लावायला। तर ही आहे ती मी लावणार आहे आता काढून ह्याला। तर ती अशी मला ह्याला लावायची, दोन्ही साईडने स्लीव्सला वगैरे अशी लावणार आहे मी। तर ह्याचा फायनल लुक पण मी तुम्हाला दाखवेल कसा झालाय ते। आणि भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा, तोपर्यंत बाय बाय। आणि हा ब्लाउज पण तुम्हाला डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। इथं पण एक नॉड मी ही बनवून कपड्याचीच लावलेली आहे आणि पाठीमाग तर असाच लुक दिलेला आहे, पाहू शकता। खूप सुंदर असा हा लुक झालेला आहे। भेटूया अशा छान